हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स आणि त्यापैकी फर्स्ट पार्ट आहे किंवा फर्स्ट टाईप आहे दॅट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशनचा अर्थच आहे की कंबाईन होणे. या केमिकल रिॲक्शनमध्ये 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन विथ ईच अदर अँड दे फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट. अशी साधी सोपी डेफिनिशन तुम्हाला ह्याच्यावरून तयार करता येईल नावावरूनच. बरेचदा मुलांना असा प्रश्न पडतो की एक्झाम्पल कसं लक्षात ठेवू मॅडम किंवा डेफिनिशन कशी तयार करू. तर ज्या सोप्या सोप्या रिॲक्शन्स आहेत त्या तर तुम्हाला पटकन लक्षात ठेवायला इझी जातील. आता कॉम्बिनेशनच्या नावावरूनच तुम्ही डेफिनिशन तयार करू शकताय. काय होणार आहे याच्यामध्ये की एक रिॲक्टंट 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स आहेत आणि एकच प्रोडक्ट फॉर्म होणार आहे त्याच्यापासून. ओके, सो ह्या प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता ही रिॲक्शन एक्सप्रेस करताना आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल बघा. दॅट इज A प्लस B गिव्स AB. तुम्हाला ही रिॲक्शन 2 पद्धतीनं लक्षात ठेवता येईल. एक तर नावावरून, नावात काय आहे की कॉम्बिनेशन होत आहे म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स एकत्र येत आहेत आणि त्यांच्यापासून एकच प्रोडक्ट मिळतं. किंवा या पद्धतीनं लक्षात ठेवा की A प्लस B गिव्स AB. ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही ही कॉम्बिनेशन रिॲक्शन लक्षात ठेवू शकताय. आता बघा, या रिॲक्शनचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पलच्या आधी आपण डेफिनिशन बघूयात. डेफिनिशन तयार कशी केली आपण नावावरून की 2 or more reactants त्यांच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे सिंगल प्रोडक्ट. आता म्हणताना तरी आपण काय म्हणणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये डेफिनिशन लिहाल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं लिहून नक्कीच नाही चालणार. तर तिथं तुम्ही काय करायचं की याचा यूज करून, हे शॉर्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं. ओके, याचा यूज करून डेफिनिशन तयार करताना मात्र तुम्ही व्यवस्थित लिहायची की इट इज अ केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. ओके, सो ही झाली कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनिशन तयार. आता याच्यावरून एक्झाम्पल बघूयात आपण काय आहे. एक्झाम्पल पण इझी आहेत. तुम्ही खूप सारे एक्झाम्पल्स ह्याच्याशी रिलेटेड ऑलरेडी शिकलेले आहात. बरेचदा मुलांना असा प्रश्न पडतो की रिॲक्शनची डेफिनिशन कशी लक्षात ठेवू किंवा एक्झाम्पल कसं लक्षात ठेवू. तर मी तुम्हाला असं सांगेन की केमिकल रिॲक्शन्सचा जो पार्ट आहे तो पाठ करून लिहिणाऱ्यातला अजिबातच नाही. कारण पाठांतरामध्ये काय होतं बरेचदा अंडरस्टँडिंग नसतं. जे समोर दिसते ते फक्त आपण मेमोराईज करायचं ट्राय करतो आणि समजा एक्झाम वेळी एखादा पार्ट आपल्याला नाहीच आठवला तर मात्र आपल्याला तिथे पूर्ण मार्क हे मिळत नाहीत. सो या प्रकारचे क्वेश्चनचे आन्सर्स लक्षात ठेवताना तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्रिक्सचा यूज करणार आहात. इथे पाठांतर करायचं नाही. आता केमिकल रिॲक्शन्स मुलांना लक्षात राहत नाहीत की कसं मॅडम ही रिॲक्शन आम्ही लक्षात ठेवू. तर एक लक्षात ठेवा, ज्या तुम्हाला सोप्या सोप्या वाटतात त्याच रिॲक्शन्स तुम्ही लक्षात ठेवायच्या. आणि त्या पण कशा लक्षात ठेवायच्या तुम्हाला ट्रिक सांगते बघा. आता फॉर एक्झाम्पल इथेच घेऊ आपण. ह्या कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग अशी एखादी रिॲक्शन आठवा, काहीतरी सोपी रिॲक्शन. C+O2 गिव्ज CO2, H प्लस ऑक्सिजन गिव्ज वॉटर. अशा साध्या साध्या रिॲक्शन लिहिल्या तरी चालतातच की. ठीक आहे, मग आता इथं आपण एक्झाम्पल घेऊ. दॅट इज C+O2 गिव्ज CO2. ठीक आहे, आता याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन झालं 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स आणि एक प्रॉडक्ट. आता पुढच्या पार्टमध्ये ही रिॲक्शन तर लिहून झाली. आता नंतर काय चेक करायचं, बॅलन्स्ड आहे का. कारण काल आपण शिकलो आहे की कोणतंही केमिकल इक्वेशन हे बॅलन्स्ड फॉर्ममध्येच लिहायचं असतं. सो आता चेक करायचं हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे का. इथे कार्बन आहे 1, इकडे 1, ऑक्सिजन 2, इकडे 2. सो बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे. जर बॅलन्स्ड नसेल तर मग याला बॅलन्स करून घ्यायचं. आता बॅलन्सिंगची जी प्रोसेस आहे ते तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे
स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रॅक्टिसनंच येणार आहे. असं पटकन बघितलं की तुम्हाला नक्कीच येणार नाही. पण जेव्हा तुम्ही मॅक्झिमम एक्झाम्पल्स प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला रिॲक्शन बघितली की ती ओरली तुम्हाला बॅलन्सिंग करता येऊ शकते. आणि मग पहिल्यांदा अशी रिॲक्शन लिहून घ्यायची आणि मग तिचं बॅलन्स करायचं. म्हणजे सपोज एखादं मला नाहीच आठवलं एक्झाममध्ये, समजा मला इथं मी असं लर्न करून गेले की 2C + O2 गिव्ह CO2 किंवा असे जी असेल ती, आणि मला समजा एक्झामवेळी नाहीच आठवलं की ते C आहे की नाही, 2 आहे की नाही, मग मार्क गेले, हो की नाही. आणि म्हणून इथे आधी अशी रिॲक्शन लिहायची आणि मग तिचं बॅलन्सिंग करायचं. आता जेव्हा हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जाईल, 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी जेव्हा विचारला जाईल तेव्हा तुम्ही कसं लिहिणार. तर आधी कॉम्बिनेशन रिॲक्शन लिहिली, त्याची ह्याच्यावरून डेफिनिशन तयार केली. एक्झाम्पल लिहिताना शक्यतो तुम्ही काय करायचं, आधी ते वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आणि मग त्या वर्ड इक्वेशनवरून केमिकल इक्वेशन तयार करायचं. आता इथे आपण एक सोपंच एक्झाम्पल घेऊ, दॅट इज, आता इथे मी एक्झाम्पल म्हणेन, व्हेन मॅग्नेशियम is burned in air, it forms its oxide. सो कोणतीही रिॲक्शन आधी अशा पद्धतीनं वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायची आणि मग त्याच्यावरून केमिकल इक्वेशन लिहायचं. मग मॅग्नेशियम आहे Mg, तिला काय केलं आहे, बर्न इन एअर केलं आहे म्हणून O2 म्हणजेच Mg + O2. त्याला काय केलं आहे, बर्न म्हणजेच मी हीट दिली म्हणून मी त्याला इथे हीटचा सिम्बॉल लिहिला आणि त्याच्यापासून मला काय मिळालं आहे, दॅट इज MgO, मॅग्नेशियमचं ऑक्साईड. हां, आता इथं मात्र कोणत्या एलिमेंटचे ऑक्साईड्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, हा जो पार्ट आहे तो जो 9thला आपण चार्ट शिकलो होतो ते आयन्स आणि रॅडिकल्सवरून कंपाऊंडचे फॉर्म्युले तयार करायचा, तो जर तुम्हाला येत असेल तर मग इथे नावावरून फॉर्म्युले तयार करायला तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत आले, आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकलेलं जे तुमचं नॉलेज आहे तो तुमच्या पुढच्या नॉलेजचा बेस असणार आहे, तेच इथे देखील ॲप्लिकेबल आहे. जर 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही हे आयन्स रॅडिकल्सच्या चार्टवरून कंपाऊंड कसे तयार करायचे हे तुमच्या डोक्यात जर आलं असेल तर मग इथे मला मॅग्नेशियम ऑक्साईडचा काय फॉर्म्युला आहे ह्याचा विचार नाही करावा लागणार. जर तो चार्ट माझा तयार नसेल, ते नॉलेज माझं क्लिअर नसेल, तर मग मला प्रश्न पडेल इथं, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेशियम ऑक्साईड. आलं लक्षात. सो मी इथं अशा पद्धतीनं आधी या वर्ड इक्वेशनचा यूज करून केमिकल इक्वेशन तयार करून घेतलं आणि मग मी काय सांगितलं करायला की त्याचं बॅलन्सिंग करायचं. नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट साईड आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑन प्रोडक्ट साईड चेक करा. बघा इथे मॅग्नेशियम 1 आहे, इकडे 1 आहे, ऑक्सिजन 2 आहेत रिॲक्टंट साईडला, प्रोडक्ट साईडला मात्र 1च आहे. मग मला काय करावं लागेल, या प्रोडक्ट साईडला 2 मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता 2 मल्टिप्लाय केल्यामुळं ऑक्सिजन तर 2 झालेच, पण मॅग्नेशियमला पण झाला ना, हा 2 मल्टिप्लाय मॅग्नेशियमसाठी पण आहे आणि ऑक्सिजनसाठी पण आहे. सो आता इथे 2 आहेत मॅग्नेशियमचे ॲटम, म्हणून मला रिॲक्टंट साईडला पण 2 लिहिलं पाहिजे बॅलन्स करण्यासाठी, होय की नाही. म्हणून हे माझं बॅलन्स फायनल इक्वेशन झालं, दॅट इज 2Mg + O2 गिव्स 2MgO. सो ही पहिली रिॲक्शन झाली आपली कॉम्बिनेशन रिॲक्शन. अजून एखादं एक्झाम्पल तुम्ही इथे लिहू शकताय, जसं की अमोनिया आहे, तो जेव्हा when ammonia reacts with हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा HCl म्हणू आपण इथे, then it forms ammonium chloride. मग आता अमोनियाचं फॉर्म्युला काय आहे, NH3, HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता इथे गॅसच्या फॉर्ममध्ये जर असेल तर त्याला हायड्रोजन क्लोराईड म्हणायचं,
लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणायचं. ओके, त्याच्यापासून काय प्रोडक्ट फॉर्म झालं? अमोनियम क्लोराईड NH4Cl. ही रिॲक्शन मी लिहिली. बॅलन्स्ड आहे का चेक करा. नायट्रोजन दोन्हीकडे 1 1 आहेत. हायड्रोजन इथे 3 इथे 1 म्हणजे 4 झाले ऑन रिॲक्टंट साईड. प्रोडक्ट साईडला 4 आहेत. इथे क्लोरीन 1 आहे, इथे 1 आहे. सो ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे ऑलरेडी. बरेचदा रिॲक्शन कधी कधी डिरेक्टली बॅलन्स्ड असतात, त्याला बॅलन्स करायची वेगळी गरज लागत नाही. सो अशा पद्धतीनं तुम्ही ही कॉम्बिनेशन रिॲक्शन लक्षात ठेवू शकता. कळाली व्यवस्थित? आता नेक्स्ट रिॲक्शनचा जो एक पार्ट आहे, नेक्स्ट टाईप आहे दॅट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन ही कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवायचं की कॉम्बिनेशनच्या अपोजिट डिकम्पोजिशन. कॉम्बिनेशनमध्ये कंबाईन होतात, वेरॅज डिकम्पोजिशनमध्ये सेपरेट होणार आहेत. मग आपल्याला इथे या पद्धतीनं जर ही रिॲक्शन मांडायची झाली तर कशी मांडूयात रे? इथे A + B गिव्ज AB आहे. मग डिकम्पोजिशनमध्ये काय होणार आहे? एक रिॲक्टंट असणार आणि त्याच्यापासून मोर दॅन 2 प्रोडक्ट्स फॉर्म होणार. आणि म्हणून ही रिॲक्शन मी अशी रिप्रेझेंट करू शकते दॅट इज A जो आहे सपोज AB गिव्ज A + B. एक रिॲक्टंट आणि त्याच्यापासून 2 प्रोडक्ट्स फॉर्म झाले किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे का ह्याच्या अपोजिट. सो लक्षात ठेवायला तुम्ही असं कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा. कॉम्बिनेशन एकापेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतील आणि एकच प्रोडक्ट फॉर्म होणार. डिकम्पोजिशनमध्ये एकच रिॲक्टंट आणि त्याच्यापासून मोर दॅन 2 प्रोडक्ट्स फॉर्म होणार. आता हे झालं शॉर्टमध्ये. ट्रिकसाठी तुम्ही हे लक्षात ठेवाल. डिफाईन कसं करायचं याला? हाऊ विल यू डिफाईन इट? सांगा बरं. आता कशी रिॲक्शन ह्याच्यावरून तुम्ही ही लक्षात ठेवणार की इट इज अ केमिकल रिॲक्शन in which one reactant decomposes to form 2 or more products. कसं लिहिणार इथे? one reactant decomposes to give 2 or more products. असं लक्षात ठेवा. आणि डेफिनिशन तयार करताना मात्र पूर्ण व्यवस्थित सांगायची. इट इज अ केमिकल रिॲक्शन इन विच वन रिॲक्टंट डिकम्पोजेस टू गिव्ह 2 or more प्रोडक्ट्स. आता एक्झाम्पल्स बघू काय आहे त्याची. रिॲक्टंट साईडला एकच असणार आहेत आणि प्रोडक्ट मात्र मला 2 फॉर्म झाली पाहिजे. अशी एखादी रिॲक्शन आठवते का बघूयात. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला शुगरचं एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं बघा, की शुगरला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा त्याच्यापासून कार्बन आणि वॉटर फॉर्म होतात. सो ती आपण इथे लिहू शकतो. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. एकच रिॲक्शन जी 2-3 ठिकाणी ॲप्लिकेबल होऊ शकते ती तुम्ही सेम रिॲक्शन सगळीकडे देखील रिपीट करू शकता. म्हणजे ती तुम्ही हीट रिलीज करण्यासाठी पण तुम्ही दाखवू शकता किंवा जिथं आपण हीट देतो आहे तिथं ती रिॲक्शन सांगू शकता. डिकम्पोजिशनमध्ये पण तुम्ही सेम रिॲक्शन सांगू शकता. सो आता फॉर्म्युला काय आहे बघा. मग आता आधी इथे आपण वर्डमध्ये लिहूया की शुगर decomposes to form carbon and water when it is heated. शुगरला हीट दिल्यानंतर तिच्यापासून कार्बन आणि वॉटर फॉर्म होतात. हे आपल्याला रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये आता मांडायचं आहे. सो फॉर्म्युला काय आहे शुगरचा? C12H22O11. आता ह्याला मी हीट सप्लाय केली, ट्रायंगल दाखवला इथे, आणि त्याच्यापासून काय फॉर्म होत आहे? कार्बन प्लस वॉटर.
आता बॅलन्सिंग करायचं. रिॲक्शन तर लिहून झाली, आता बॅलन्स करताना काय करणार बघा. सी इथे 12 आहेत, सो मी इथे 1 आहे, सो मी ह्याला इथं 12 मल्टिप्लाय करेन, 12C झाले. आता H22 आहेत आणि O11 आहे. मग आता ह्या H2Oला मला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून मला 22H मिळतील आणि 11O मिळतील. येस, आय विल मल्टिप्लाय इट बाय 11. सो दिस इज द बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. सो दिस इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याचे एक एक्झाम्पल झालं. तुम्ही अजून एखादं एक्झाम्पल याच्यात सांगू शकताय. दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट. आता मी इथे वर्ड फॉर्ममध्ये लिहित नाही, डिरेक्टली सांगते. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. कार्बोनेट जेव्हा असतात त्याला आपण CO3 ने डिनोट करतो. कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा तुम्ही हीट सप्लाय करता दॅट फॉर्म्स CaO अँड CO2. CO2 गॅस आहे. मी अशा पद्धतीचा अप हेडेड ॲरो दाखवेन. CaO म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड आहे. सो जेव्हा तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटला हीट सप्लाय करता इट फॉर्म्स कॅल्शियम ऑक्साईड अँड CO2. ओके. सो दिस इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याचे 2 एक्झाम्पल्स हे झाले. आता याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत अजून पुढचे 2 टाईप्सचे रिॲक्शन्स. दॅट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इट इज द थर्ड टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय होतं बघा, नावावरून तुम्हाला काय वाटतं रे, काय असणार आहे ही रिॲक्शन, की याच्यात या रिॲक्शनमध्ये किंवा ह्या टाईपच्या रिॲक्शनमध्ये एक रिॲक्टंट जो असतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो आणि दुसरा रिॲक्टंट जो असतो ज्याचं ऑलरेडी एक कंपाऊंड असतं आणि तो सेकंड रिॲक्टंट असतो तो लेस रिॲक्टिव्ह असतो. आता हा जो मोर रिॲक्टंट जो आहे, सबस्टन्स जो आहे, तो त्या लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला त्याच्या कंपाऊंडमधून बाजूला ढकलतो. एकदम एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. सपोज तुम्ही तुमच्या बेंचेसवरती बसलाय आणि तुम्ही आणि तुमचा एक फ्रेंड बसलेला आहात. आता काय होतं, तुम्ही आहात सपोज तुमच्यामध्ये जास्त ताकद नाही हां, आणि तुम्ही आणि तुमचे फ्रेंड बसलाय. आता येतो अजून एक स्टुडंट की जो हट्टाकट्टा असा आहे आणि तो काय करतो, तुमच्या पेअरमधल्या तुमच्या शेजारी जो बसलेला स्टुडंट आहे त्याला बाजूला काढतो आणि तिथं स्वतः येऊन बसतो. बरोबर का? आलं लक्षात? अशा प्रकारची ही केमिकल रिॲक्शन असते. याच्यात काय होतं, एक रिॲक्टंट असतो तो जास्त रिॲक्टिव्ह असतो, सेकंड रिॲक्टंट कमी रिॲक्टिव्ह असतो. जो रिॲक्टंट मोर रिॲक्टिव्ह आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला त्याच्या कंपाऊंडपासून बाजूला काढतो आणि स्वतः तिथे आपलं कंपाऊंड फॉर्म करतो. आता हे समजण्यासाठी सांगितलं, एक्झाममध्ये थोडीच असं लिहायचं आहे आपल्याला. एक्झाममध्ये तुम्ही कसं लिहिणार, तर आता हे शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात कसं ठेवणार बघा. याच्यामध्ये तुम्ही एक सेपरेट सबस्टन्स घेऊया जो जास्त रिॲक्टिव्ह असेल आणि इथे सेकंड घेऊ आपण BC, हे कंपाऊंड आहे. आता हा काय करतो, ह्या Bला सपोज हा लेस रिॲक्टिव्ह आहे तर त्या Bला सेपरेट करणार आणि स्वतः इथे जाऊन बसणार. म्हणजेच काय फॉर्म होईल, AC+B. आलं लक्षात? आली तुमची रिॲक्शन कशी होते. एक रिॲक्टंट मोर रिॲक्टिव्ह, दुसरा लेस रिॲक्टिव्ह. हां, मोर रिॲक्टिव्हनं काय केलं, लेस रिॲक्टिव्ह सबस्टन्सला त्याच्यातनं बाजूला काढलं, स्वतः तिथे जाऊन बसला आणि हा सिंगल राहिला. हे समजण्यासाठी झालं. आता एक्झाममध्ये कसं लिहिणार ते बघूया. एक्झाममध्ये तुम्ही याची डेफिनेशन कशी लिहाल बघा. इट इज अ टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच a more reactive element replaces or displaces a less reactive element from its compound. More reactive element displaces less reactive element from its compound, okay, and forms its own ion. स्वतःचाच आयन तिथे फॉर्म करून कंपाऊंड फॉर्म करतो. and ह्यातला जो B आहे तो सेपरेट राहिला. आलं लक्षात?
It is a chemical reaction in which a more reactive element displaces a less reactive element from its compound by forming its own ions. स्वतःचेच आयन्स इथे फॉर्म करतो. आता ह्याचं एक्झाम्पल एकच लक्षात ठेवायचं, खूप सारे लिहायचे नाही. आता ह्याचं एक्झाम्पल बघू तुम्ही काय सांगणार. हां, याच्यात एक्झाम्पल म्हणून आपण एकच घेऊयात, दॅट इज व्हेन झिंक रिॲक्ट्स विथ कॉपर सल्फेट. झिंक कॉपर सल्फेट बरोबर रिॲक्ट करतो. आता यातला मोर रिॲक्टिव्ह आहे झिंक आणि लेस रिॲक्टिव्ह आहे कॉपर. आता काय होणार, झिंक कॉपरची जागा घेणार, मग काय फॉर्म होईल रे, झिंक सल्फेट. कॉपर सल्फेट टू फॉर्म झिंक सल्फेट आणि कॉपर हा सेपरेट झाला. वर्ड इक्वेशन झालं. केमिकल इक्वेशन कसं मांडणार ह्याची, की झिंक आहे, झिंकचं सिम्बॉल Zn प्लस कॉपर सल्फेट दॅट इज CuSO4. आता याचा डिस्प्लेसमेंट होईल, मोर रिॲक्टिव्ह झिंक विल डिस्प्लेस लेस रिॲक्टिव्ह कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड. कंपाऊंडमध्ये एक पॉझिटिव्हली चार्ज आयन असतो, एक निगेटिव्हली चार्ज आयन असतो. आता इथे Cu वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, SO4 वरती मायनस चार्ज आहे. मग आता काय होणार, हा झिंक या कॉपरची जागा घेईल, ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट फॉर्म होणार आणि हा जो कॉपर आहे तो सेपरेट जाईल. अशा पद्धतीनं ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली की ज्याच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. ठीक आहे, इथंपर्यंत आज झालं. आज इथेच थांबतोय आपण. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून व्हरायटी ऑफ रिॲक्शन्स काय आहेत ते बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.